जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आपण काळ्या चण्यांची सोपी भाजी कशी करायची ते बघणार आहोत. सगळ्यात पहिले कुकरला चणे उकडवायला टाकायचे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग पाणी घाला, कारण की प्रत्येक कुकरला वेगळं पाण्याचं प्रमाण लागतं. त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर त्यात एक बेसिक खडे मसाले घालायचे आहेत. या खड्या मसाल्यांनी चण्यांमध्ये खूप छान फ्लेवर उतरतो. त्यामुळे सो आपण तेजपत्ता घातला आहे, 2 विलायच्या घातल्यात, लवंग घातलेत, काळी मिरी घातलेत, त्यानंतर चक्रीफूल घातले आणि दालचिनीचे तुकडे घातलेत. हे सगळे मसाले मोजून घालायचे, कारण की ही विलायची होती आणि दालचिनी. सो मसाल्यातली पण विलायची आणि ती विलायची, अशा 2 विलायच्या घातल्यात. आपण छान चणे उकळून घ्यायचे आणि सगळे मसाले काढून घ्यायचे. सो आता आपण वाटण वाटायला घेऊया. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये उकडलेले चणे टाकायचे. त्याने एक बाइंडिंग छान येते, थिकनेस चांगली येते भाजीला. त्यामुळे सो हे सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपले चणे उकडलेले आहेत, ते चेक केल्यानंतर त्यातले सगळे खडे मसाले काढून घ्यायचे, कारण की ते दाताखाली आल्यावर चांगले नाही लागत. कढईत तेल घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर शाही जिरे घालायचे. जिरे छान तडतडले किंवा छान भाजल्या गेलेत कळल्यानंतर त्याच्यामध्ये सुकलेला कढीपत्ता घालायचा आपल्याला, ड्राय करी लिव्स. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून लालसर परतवायचा आहे आपल्याला. कांदा चांगला लालसर परतल्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं ते टाकायचं आहे. हिरव्या मिरची, आलं, लसूण आणि चण्याचं ते चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. ते छान परतल्यानंतर आपल्याला टमॅटोची प्युरी घालायची आहे. आता मी एकाच टमॅटोची घेतली, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, तुम्हाला किती ग्रेव्ही हवं आहे आणि तुमच्या घरात कसं आंबट तिखट लागतं त्यानुसार. छान ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत होऊन द्यायचं आहे आपल्याला, कारण की हिरवी मिरची, आलं, लसूण याचा कच्चापणा पण जायला पाहिजे. आता तुम्ही बघू शकता छान तेल सुटलंय. चांगलं हलवून घ्यायचंय. त्यानंतर यात बेसिक मसाले घालायचे, जसं की हिंग, हळद, लाल तिखट, म्हणजेच मी कलरचं लाल तिखट घालते, कारण की आपण ऑलरेडी खूप हिरव्या मिरच्या घातल्यात. त्यामुळे गरम मसाला, हे सगळे बेसिक मसाले घातल्यानंतर छान परतवून घ्यायचे आणि जे आपण उकडलेले चणे आहेत ते घालायचे. पाणी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घाला, तुम्हाला कसं घट्ट पातळ लागतं त्यानुसार. तुमची भाजी रेडी आहे. एक 5-10 मिनटं झाकण ठेवून उकळी येऊन द्या. तुमची भाजी रेडी आहे. मस्त हिरवगार कोथिंबीर घाला. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली. आय होप तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा. भेटू परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टील दॅन खाओ पिओ खुश रहो. बाय.